नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आपल्या सावलीपासनं आपणच शिकावं, कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे। शेवटी काय घेऊन जाणार आहोत, म्हणून मैत्रीचे हे सुंदर रूप असेच जपावे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या निषेधार्थ मोठे आंदोलन सुरू आहे। लाखोंच्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असून विरोधी पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी केला। दिल्लीमध्ये केंद्र सरकारने जी कृषी विधेयकं केलेली आहे ती रद्द करण्याकरता, त्याला विरोध दर्शवण्याकरता आंदोलन सुरू आहे आणि उद्या भारत बंदची हाक दिलेली आहे। खरं जर पाहिलं तर सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला आपला माल विकण्याचं बंधन होतं। पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे की तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही माल विकू शकतो किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरही माल विकू शकतो, कोणाशी करार करून सुद्धा माल विकू शकतो। हे स्वातंत्र्य आतापर्यंत कोणी दिलं नाही। अनेक वेळा काँग्रेसनी जाहीरनाम्यामध्ये ते मांडलं, परंतु देण्याची हिंमत केली नाही या दलालाच्या, व्यापाऱ्याच्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाच्या दबावामुळे। पण ही हिंमत पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी केली आणि ही जी धनशक्ती आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, दलाल, व्यापारी यांच्या धनसामर्थ्यावर हे दिल्लीमधलं आंदोलन सुरू झालं आणि आता राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच्या विरोधात विरोध करायचा म्हणून सर्वजण एकवटलेले आहेत। शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना आहे, त्यांनी 1980 पासून ही मागणी केली होती की शेतकऱ्याला पिकवण्याचं स्वातंत्र्य द्या, त्याबरोबरच विकण्याचं स्वातंत्र्य द्या आणि स्वर्गीय शरद जोशींचा तो विचार या विधेयकामध्ये आहे आणि म्हणूनच शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना जी आहे ती या विधेयकाला पाठिंबा देते। खरं जर पाहिलं तर आपल्या इथून बच्चू कडू गेले, बच्चू कडूंनी इथे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे ते सोडून तिथे नौटंकी करण्यासाठी गेले आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा कृषी विधेयकं रद्द करून जुने कायदे जर लावले तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की अगोदरच्या काळामध्ये टोल लागायचे, नाके लागायचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे, ते नाके पुन्हा लागतील। आपण आपला माल एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात सुद्धा घेऊन जाऊ शकणार नाही। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जरी विकला नाही तरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेस द्यावाच लागेल। ही गुलामी लादण्याची प्रक्रिया कृषी विधेयक जर रद्द झाले तर ही निश्चितपणे सुरू होणार आहे आणि म्हणूनच शेतकरी संघटनेने या उद्याच्या भारत बंदला विरोध केलेला आहे आणि या विधेयकांना समर्थन केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी वारंवार सांगितलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्याही जिवंत राहतील आणि मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान हमी भाव हा सुद्धा सुरू राहील। फक्त अफवा उडवणं, CAच्या सारख्या अफवा उडवणं की बहुराष्ट्रीय कंपन्या यामध्ये उतरतील, शेतकऱ्याची फसवणूक करतील, MSP रद्द होईल, शेतकऱ्याला लुटलं जाईल, असा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सर्वजण मिळून, सर्व विरोधी पक्ष मिळून दुर्दैवाने करतात आहे। त्याला शेतकऱ्यांनी फसू नये एवढीच आग्रहाची माझी विनंती।
केंद्रीय कृषी कायद्याच्या निषेधार्थ व दिल्ली किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ दिनांक 8 डिसेंबरला भारत बंद असून या बंदला अमरावती जिल्ह्यातील देखील पाठिंबा असून अनेक पक्ष व संघटनांनी समर्थन दिले आहे। आयोजित एका पत्रकार परिषदेत भारत बंदच्या समर्थनाबद्दल संघटनांनी माहिती दिली। केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या काळात आपत्तीचा गैरफायदा घेऊन शेती संबंधाने केलेल्या 3 कायद्यांविरुद्ध पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व इतर प्रांतातील शेतकरी दिल्ली सीमेवर ठिय्या देऊन बसले आहेत। मोदी सरकारने लोकसभेत कोणतीही चर्चा न करता शेतकरी व सामाजिक संघटनांसोबत चर्चा न करता 3 कृषी विषयक कायदे केलेत, असे संसदेच्या इतिहासात प्रथम घडले आहे। या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला आपल्या अधिकाराचा बाजार आवार असणार नाही। बाजार समित्या निकामी होतील आणि परिणामतः बंद पडतील। व्यापारी कितीही कमी भावात शेतमालाची बोली बोलला तरी सरकार कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही। शेतमालाचे आधारभाव ठरवून त्याला बाजारपेठेत संरक्षण देण्याचे शासकीय यंत्रणा तथा एजन्सीद्वारा शेतमाल खरेदी करण्याचे सरकारने नाकारले आहे। संसदेने डॉक्टर स्वामीनाथन आयोग नेमला। अहवाल संसदेसमोर आला। त्यासाठी 1986 पासून सातत्याने शेतकरी आंदोलन करत आहेत। ते सारेच कायद्याने संपवले आहेत। सरकारने केलेल्या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध का आहे याचे उत्तर सरकार देत नाही। हे आंदोलन शेतकरी व ग्रामीण शहरी मूलभूत अन्नधान्य प्रश्नांशी निगडित आहे। या आंदोलनकर्त्या नेत्यांनी येत्या 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे। ज्या राजकीय पक्ष व संघटनांचा या कायद्यांना विरोध आहे त्यामध्ये काँग्रेस, आप, भाकप, माकप, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड या पक्ष व संघटनांनी बंदला समर्थन दिले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। कमांडर डॉक्टर अलीम पटेल, वंचित बहुजन आघाड़ी जिला अध्यक्ष अमरावती। आज जो प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई थी, जो भारत बंद का ऐलान किसानों की तरफ से जो दिल्ली में आंदोलन चल रहा है, हम सबको मालूम है दिल्ली में आंदोलन चल रहा है, उसकी तरफ से जो आंदोलन में भारत बंद का ऐलान किया गया है उसको हमारा समर्थन है। अखिल भारतीय किसान संघर्ष समिति की ओर से सर्वपक्षीय जो भी पक्ष और जो भी जनता इस काले कानून के खिलाफ है उसके खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस इसलिए करी गई कि अमरावती की जनता को सबको बताया जाए कि ये भारत बंद में सबके सब सहभाग करें। वंचित बहुजन आघाड़ी के सर्वे सर्वा एडवोकेट प्रकाश अम्बेडकर साहब ने पहले ही सब आंदोलन को समर्थन जाहिर कर दिया था और भारत बंद को भी जो समर्थन जाहिर किया है, इसलिए वंचित बहुजन आघाड़ी अमरावती की ओर से पूरे ज़िले के वंचित के कार्यकर्ता, पदाधिकारी, अम्बेडकरी समूह और आम जनता सबको मैं यहाँ से आह्वान करता हूँ कि कल के भारत बंद में सब सहभाग हो। सिर्फ व्हाट्सएप और सोशल मीडिया के ज़रिए नहीं, आपको रोड पे भी उतरना है। सबसे निवेदन करना है कि ये जो बंद है भारत बंद, ये सिर्फ किसानों के लिए नहीं है। ये जो कायदे आए हैं किसान और जनता विरोधी कायदे हैं। इसके अंदर जो 3 नंबर का कायदा है एसेंशियल कमोडिटीज़ एक्ट, इसके अंदर जमाखोरी के लिए पूरा प्रावधान है। सरकार ने अंबानी और अडानी को जमाखोरी का पूरा प्रावधान दिया है ताकि जैसा जियो शुरू हुआ था कि पहले एक जीबी ले लो, 2 जीबी ले लो, 5 जीबी ले लो, फ्री में चल रहा था। आज 700 रुपये हमको देना पड़ रहा है। बच्चों को भी अगर पढ़ाना है मोबाइल के अंदर तो 700 रुपये मंथली उसके जियो के रिचार्ज है। वैसे ही किसानों के साथ में और हमारे साथ होने वाला है। अगर अडानी के हाथ में ये व्यवस्था चली आती और एसेंशियल कमोडिटीज़ एक्ट का मतलब क्या था, जो हमारे जो भी एसेंशियल कमोडिटी थे जैसे अन्न है, धान्य है, ये सब चीज़ें इसके ऊपर सरकार का नियंत्रण था। लेकिन एसेंशियल कमोडिटी एक्ट को निकाल कर इसको जो भी उपज है, चाहे वो धान्य हो, चाहे चावल हो, धान हो, बाकी सब चीज़ें हो, गेहूँ हो, सोयाबीन हो, तूर हो, ये सबको उन्होंने एसेंशियल कमोडिटी टैक्स में से निकाल दिया और अंबानी अडानी जैसे जमाखोर लोगों को पूरा जमाखोरी का प्रावधान करने का एक मौका दिया गया, जिसका बर्डन आम जनता के ऊपर जाने वाला है। जो तुअर दाल हमको 50, 60, 70 रुपये किलो मिल सकती थी, अब वो अंबानी डिसाइड करेंगे, अडानी डिसाइड करेंगे कि वो 150 रुपये होंगी या 200 रुपये होंगी। तो ये जनता विरोधी भी कायदा है।
और बाकी जो 2 कायदे हैं, जो एमएसपी की बात चल रही है, वो स्वामीनाथन आयोग ने करने की बात की थी। स्वामीनाथन आयोग लागू करने के बाद प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी ने यवतमाल में वहाँ बोले थे, जहाँ पे 18 आत्महत्या हुई थी, कि मैं स्वामीनाथन आयोग लागू करूँगा। वो तो नहीं हो रहा है, लेकिन एमएसपी जो प्रावधान है हमारे पास में, जिसमें सरकार का नियंत्रण है, वो भी खत्म करने की बात इस कायदे के अंदर है। और जो एक कायदा है जिसके अंदर एपीएमसी एक्ट, जो उसको चेंज करने की कोशिश की गई, जिसके अंदर जो ये जो कॉरपोरेट्स है ये बाहर खरीदी कर पाएंगे, और जो एपीएमसी है, कृषि उत्पन्न बाजार समिति, जो हमारी एक संस्था है जहाँ पे मार्केटिंग बोर्ड होता है, जैसे महाराष्ट्र का मार्केटिंग बोर्ड है, वैसी कृषि उत्पन्न बाजार समिति उसके अंडर में आती है। हम जाते हैं वहाँ पे, हमारी उपज बेचते हैं और हम वहाँ से पैसे लेते हैं, और उसके ऊपर सरकार का नियंत्रण है कि कोई वहाँ जमाखोरी ना करे, कोई वहाँ जो प्राइस है एमएसपी के हिसाब से वहाँ पे बेचे। ये सब सरकार का नियंत्रण था। ये नियंत्रण हटा के किसानों को रोड पे लाने की तैयारी सरकार की है। इस काले कानून के, तीनों काले कानून के खिलाफ में हमने बंद पुकारा है। पूरे किसान जो है दिल्ली के अंदर जमे हुए, जब तक ये कानून वापस नहीं होता है हम सब उनके साथ में। कल के भारत बंद के अंदर हमारा पूरा पार्टिंबा है। वंचित बहुजन अघाड़ी की ओर से मैं सबसे अपील करता हूँ कि इस आंदोलन को सक्सेस करें और भारत बंद को सक्सेस करें। जय भीम। शेतकरी विरोधी काळे कायदा रद्द करा या मागणीला घेऊन अमरावती विधानसभा युवा काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके यांच्या मार्गदर्शनात केंद्र शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। ही अंत्ययात्रा इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली असून केंद्र शासनाने केलेल्या शेतकरी विरोधी काळ्या निर्णयाचा निषेध देखील इथे करण्यात आला। हमारी मांगे पूरी करो, खाली करो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। चलो किसान विरोधी युवा कांग्रेस जिंदाबाद। अरे तो एक इधर को ले लो पहले, मुंडी टूटू नहीं ना मुझे की। आरती तो बिल्कुल बाबू होश में आओ, होश में आओ, मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मोदी सरकार होश में आओ। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। चलो अरे यार पीछा कुमार भाऊ कैसे कर रहे यार तुम? किसान विरोधी, किसान विरोधी, निवेदन देणार 5 लोक आम्ही निवेदन जोराला आंदोलन करायला चाललो नाही। नाही 5 लोक निवेदन देण्यासाठी 5 लोकांना परवानगी आहे। सर्वांना पालकमंत्री आणि विशेष मीटिंग चालू आहे। सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ। हमारी मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी खाली करो, हमारी मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी खाली करो। नहीं चलेगी, नहीं चलेगी। कांग्रेस जिंदाबाद, कांग्रेस जिंदाबाद। सोमवारी सकाळी लोणटेक परिसरात 9 फुटाचा अजगर झाडाला वेठोड्या घालून दिसून आल्याने नागरिकांनी गर्दी केली होती। तेव्हा वन्यजीव अभ्यासक गौरव वऱ्हाडेला माहिती देण्यात आली। गौरव वऱ्हाडे यांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने या अजगराला पकडलेत। 5 डिसेंबरला शनिवारी दुपारी 1 वाजता अमरावतीवरून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या
लोणटेक गावामध्ये विशालकाय अजगराने एका रानमांजराची शिकार करून तिला फस्त केले. त्यानंतर हा अजगर झाडांमध्ये 2 तासांपासून पडून असल्या कारणाने स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली. या घटनेची माहिती वन्यजीव अभ्यासक गौरव वऱ्हाडे यांना मिळताच त्यांनी जीवनरक्षा संस्थेची रेस्क्यू टीम बरोबर घटनास्थळ गाठले व अतिशय शिताफीने या अजगराला पकडले व वन विभागाकडे नोंद करून नैसर्गिक पर्यावासामध्ये जंगलामध्ये सोडले. 9 फीट लांबीच्या या अजगराचे वजन हे तब्बल 13 किलो भरले. कुठल्याही वन्य प्राण्यांना इजा पोहोचवणे व वन्य प्राण्याबरोबर फोटो काढणे हे वन कायद्यान्वये गुन्हा आहे. अजगर हा वन्यजीव सूची क्रमांक 1 मध्ये येत असल्याने अजगराला मारल्यास व फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्यास वन विभागाकडून कठोर कारवाई केल्या जाते. तरी देखील बऱ्याच खेडेगावामध्ये अजगर मोठ्या प्रमाणात मारले जात आहेत. असे सुरूच राहिले तर हा वन्य प्राणी पुढील काही वर्षात नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती जीवनरक्षा संस्थेच्या वतीने देण्यात आली. वन्यजीवांचा खेळ व वन्य प्राण्यांची अवैध शिकार आढळून आल्यास जीवनरक्षा संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक 9763835279 किंवा 9021456588 वर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी गौरव वऱ्हाडे यांनी केले आहे. चित्रा चौक ते वलगाव मार्गवर होणाऱ्या उड्डाणपुलाला शहीद हजरत टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी राजवीर संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेने मनपा आयुक्त सहित संबंधित विभागाला निवेदन दिले आहे. राजवीर संघटनेतर्फे चित्रा चौक ते वलगाव मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाला शहीद हजरत टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी राजवीर संघटनाच्या वतीने करण्यात येत आहे. या संदर्भात संबंधित विभागासह मनपा आयुक्त, खासदार, आमदार यांना निवेदन देऊन पुलाला टिपू सुलतान नाव देण्याची मागणी केली आहे. यावेळी राजवीर संघटनेचे अध्यक्ष रहमत खान यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. आज राजवीर जनित संगठन की ओर से महानगर पालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, उसके अलावा जिले की खासदार, जिले के आमदार सुलभताई खोड़के और विभागीय आयुक्त, जिलाधिकारी साहब, इनको इस आशय का निवेदन दिया है कि फ़िलहाल की कंडीशन में जो अभी चित्रा चौक इतवारा बाज़ार होते हुए बलगांव की तरफ जाने वाला जो नवनिर्माणित उड़ान पुल है, वो उड़ान पुल का नाम हज़रत टिपू सुल्तान करने की मांग की गई है. और राजवीर संगठन की तरफ से बताना ये है कि एक समय से पहले अगर मांग की जाती है तो हमको होश में आना है, हम होश में आएंगे. होता कैसा है कि हम होश में कब आते हैं, जब समय गुजर जाता है. इसलिए हमने जो अभी उड़ान पुल का काम चालू है, नवनिर्मित चालू है, उसका उड़ान पुल का काम, उस उड़ान पुल का नाम हज़रत टिपू सुल्तान इनका नाम देने की हमने मांग की है. उसकी उपलब्धि यह है कि अगर इतिहास उठा के देखा जाए तो हज़रत टिपू सुल्तान इन्होंने देश के लिए, भारत देश के लिए पहली कुर्बानी दी, जिनको पहला मिसाइल मैन माना जाता है, और भारत देश के लिए उन्होंने पहली कुर्बानी दी. इतिहास देखा जाए उठा के तो बहुत से ऐसी त्रुटियाँ, ऐसे बहुत से बातें सामने आती है कि जिसमें हज़रत टिपू सुल्तान इन्होंने देश के लिए बहुत बड़ी कुर्बानी दी है, भारत देश के लिए. इस वजह से अभी मुस्लिम बहुल परिसर के अंदर में, पश्चिम परिसर के अंदर में जहाँ पे उड़ान पुल गुजर रहा है, वो उड़ान पुल का नाम हज़रत रहमतुल्लाह टिपू सुल्तान इनका नाम दिया जाए. इसी आशय का निवेदन लेकर के हमने यहाँ पर अभी महानगर पालिका आयुक्त को दिया. उसमें सकारात्मक हमें जवाब मिला है कि इस पर प्रस्ताव लाया जाएगा, ठहराव किया जाएगा. और अगर ऐसा नहीं होता है तो हमने तीव्र आंदोलन की भी रूपरेखा लाए. हम किसी भी हद तक के गुजरेंगे, परंतु शांति से जहाँ हो जाए वो करना है. दूसरी बात, जनप्रतिनिधियों को ये बताना है कि आप मुस्लिम बहुल परिसर के अंदर में जो गुजरने वाला उड़ान पुल है, उसका नाम हज़रत टिपू सुल्तान के नाम से संबोधित किया जाए, उसका नाम हज़रत टिपू सुल्तान उड़ान पुल किया जाए. यही हमारी मांग है. और ये मुस्लिम क्षेत्र के, संपूर्ण मुस्लिम जाति समाज के लिए और सभी धर्म के जाति के लिए बहुत ही लाभदायक होगा. और इस पर प्रयत्न करना चाहिए जिस स्थानिक जनप्रतिनिधियों ने, खासदार ने, आमदार ने और संबंधित अधिकारियों ने. ये बोलना चाहता हूँ. आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू मधुरा धामणगावकरचा महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते 50,000 रुपये धनादेश देऊन गौरव करण्यात आला. स्पेन येथे झालेल्या युवा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेमध्ये भारतीय संघात मधुरा धामणगावकरची निवड झाली. तिने एशिया कप धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. आतापर्यंत मधुराने राष्ट्रीय पातळीवर एकूण 13 पदके प्राप्त केली आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या विद्या परिषदेने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या गाईडलाईन्सनुसार व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यापीठ पदवी व पदव्युत्तर सर्व अभ्यासक्रमाला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी कुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख तसेच सर्व सभासद ऑनलाईन उपस्थित होते. एकूणच आपल्या देशामध्ये शिक्षणातली सुधारणा या चळवळीला सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रामधल्या ज्या अपेक्स बॉडीज आहेत यांनी नवीन प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं स्वाभाविक दायित्व हे विद्यापीठांवर आलेलं आहे. आत्ता मी ज्या विषयाबद्दल बोलतो आहे, एक चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम, ही योजना UGCने बऱ्याच वर्षापूर्वी ती लागू केलेली आहे. एक पहिल्यांदा त्यांनी सत्र पद्धती लागू केली आणि पुढचा टप्पा म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम. आज मला आनंद होतो की आमच्या 4 तारखेला झालेल्या विद्या परिषदेने चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टमला मान्यता दिलेली आहे. एका अर्थाने आता 2 गोष्टी शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. त्याचे एक OES ओपन एज्युकेशन सिस्टम आणि दुसरं आहे आउटकम बेस्ड एज्युकेशन OBE. ओपन एज्युकेशन सिस्टम आता यावर भर शासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याचं कारण असं आहे की याच्यापूर्वीची सिस्टम जी आपली आहे, आत्ता पण आहेच ती, की वॉटर टाईट कंपार्टमेंटची आहे, की विद्यापीठ ज्या पद्धतीने अभ्यासक्रम उपलब्ध विद्यार्थ्यांना करून देतो त्याचं शिक्षण विद्यार्थ्याला ते घ्यावं लागतं. फॅकल्टीमध्ये तो बंधित असतो, मर्यादित असतो. आत्ता मात्र त्याला ओपन इलेक्टिव्हमध्ये एक कोर ग्रुप जर त्याच्या याच्यातला सोडला तर ओपन इलेक्टिव्हमध्ये त्याला अन्य कुठल्याही फॅकल्टीचे कोणतेही विषय त्याला जे हवेहवेसे वाटणारे असे त्याला ते घेता येणार आहे शिकायला. आणि त्याच्यामध्ये स्किल बेस आहे हे कोर्स. केवळ पुस्तकीय ज्ञानाच्या आधारावर याच्यानंतरचं शिक्षण अमरावती विद्यापीठातलं राहणार नाही, तर त्याला कौशल्याच्या आधारावर सुद्धा शिक्षण आता यापुढे त्याला घेता येणार आहे. इंटर्नशिप सुद्धा समावेश या ठिकाणी आपण ते केलेला आहे. आणि त्याच्यामुळे स्किल बेस्ड एज्युकेशन असल्यामुळे त्याला आत्ता जे काही जॉबचे प्रॉब्लेम पण आपल्याला प्रामुख्याने जाणवतात, की पुस्तकीय ज्ञानाच्या आधारावर होणाऱ्या परीक्षेमध्ये एक त्याची पर्सनॅलिटी आहे, त्याला प्रत्यक्ष अनुभव हा किती तो घेतो याबद्दल शंका असते एज्युकेशन सिस्टममध्ये. मात्र CBSच्या याला या अंमलबजावणीनंतर मात्र त्याला कौशल्य आधारित असे शिक्षण त्याला या ठिकाणी घेता येणार आहे. OBE जे आउटकम बेस्ड एज्युकेशन जे म्हटलं तर खऱ्या अर्थाने आत्ता एक शिक्षणाचा आउटकम निघायला सुरुवात या पद्धतीमुळे तो होणार आहे. आणि म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने UGCच्या निर्देशाप्रमाणे आत्ताचा घेतलेला निर्णय हा एका अर्थाने आमच्या विद्यार्थ्याला उपयोगाचा आहे, किंबहुना त्याला त्याचं भविष्यसुद्धा घडवण्यासाठी उपयोगाचं होणार आहे असं मला वाटतं. कुपोषणाचा प्रश्न असलेल्या मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागातून सुविधांचा अभाव असताना तेथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. गुणवंताचा हृदय सत्कार जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. मेळघाटातील परिवर्तनाची ही नांदी असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी गुणवंताचा हृदय सत्कार करत्यावेळी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचत भवनात आदिवासी विकास प्रकल्पातर्फे नीट परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंताचा हृदय सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी कुपोषणाचा प्रश्न असलेल्या मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातून सुविधांचा अभाव असताना तेथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. मेळघाटाची ही लेकरे डॉक्टर होऊन पुन्हा आपल्या भूमीत सेवा बजावणार आहेत. मेळघाटातील परिवर्तनाची ही नांदी असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट संस्थेच्या उपक्रमामुळे मेळघाटाच्या दुर्गम गावातील 13 विद्यार्थी नीट उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षणासाठी जात आहेत. हा ऐतिहासिक व आम्हा सर्वांसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.
सुविधांचा अभाव असतानाही दुर्दम्य इच्छा व अथक परिश्रमाची बळावर 12-12 तास अभ्यास करून मेळघाटाच्या या मुलांनी यश संपादित केले आहे. डॉक्टर होऊन ही मुले पुन्हा मेळघाटाच्या सेवेत परतणार असल्याचे व आपल्या भूमी व समाजाप्रती ते निश्चित बांधलगी जपतील असा विश्वास ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. या सत्कारवेळी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आदिवासी अप्पर आयुक्त विनोद पाटील, प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी S.T. खिल्लारे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. डिक्शनरी, डायरी, स्टेटोस्कोप, पेन आणि गुलाब पुष्प. माता आणि पिता शिवकुमारच्या या दोघांचाही भावपूर्ण सत्कार. सत्कार संपन्न होता. परिश्रमातून इथपर्यंत पोहोचणं हॅट्स ऑफ टू. खूप खूप तुमचं अभिनंदन. पण तुम्ही जिथे इलेक्ट्रिसिटी पोचलेली नाही म्हणजे अजूनही जिथे इतक्या अडचणी आहेत आणि काय शांतीलाल बोलत होता तर शांतीलालनी फार नाजूक विषय बोलला की तिथे अजूनपर्यंत लेकरांना जन्मासाठी त्रास होतो आणि आई बहिणींनाही डिलिव्हरीमध्ये त्रास होतो. म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे आणि तिथे सेवा करायचं आहे. कारण माझ्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि कुपोषण आणि बाकी सगळ्या गोष्टी कशा अजून व्यवस्थित करता येईल याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. पण त्या आपणामध्ये उपस्थित झालेल्या आहेत. त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आपण त्यांचं जोरदार यांचा सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा आपण टाळ्या वाजवून करण्यासाठी म्हणून त्यांनी वेळात वेळ दिलेला आहे. त्या वनसंपदेने नटलेल्या अमरावती जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्यता आहेत. त्यानुसार वनांचे संवर्धन, स्थानिकांना रोजगार व पर्यटनाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दृष्टीहीन अजय लालवानी यांनी 12 दिवसात दादर गोंदिया 2010 किलोमीटर सायकलने प्रवास करून विक्रम स्थापित केला आहे. त्यांच्या विक्रमाची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा अमरावतीच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले. अजय लालवानी एक 25शीतला युवक जन्मापासून अंध असून विविध क्रीडा प्रकारात आपले प्रावीण्य दाखवित आहे. बृहन्मुंबई येथील महानगरपालिकेच्या उत्तर विभागात आपत्कालीन व्यवस्थापन खात्यात नोकरीला असलेल्या अजय यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये ताश्कंद येथे झालेल्या दृष्टीहीन व मूकबधिरांच्या जागतिक जुडो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. जून 2019 मध्ये हिमालयातील फ्रेंडशिप पीक व ऑगस्ट 2019 मध्ये माउंट युनुम ही शिखरे पादाक्रांत केली. डिसेंबर 2019 मध्ये मुंबई गोवा हे 1200 किलोमीटर अंतर सायकलने 7 दिवसात पार केले. सलग 2 वर्ष जलतरण स्पर्धेत राज्य व विभागीय पातळीवरील फ्रीस्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक व बटरफ्लाय प्रकारात पदके जिंकलीत. दिव्यांगाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले व 3 खुल्या मॅरेथॉन शर्यतीत त्यांनी भाग घेतला आहे. दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरात मागील 4 वर्षापासून मलखांबचा सराव करीत आहेत. आता मुंबई ते गोंदिया व परत हे 2010 किलोमीटर अंतर सायकलवरून 12 दिवसात पार करण्यासाठी सिद्ध झाला आहे.
गुरुवार 3 डिसेंबर 2020ला पहाटे 4 वाजता दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातील श्री समर्थ व्यायाम मंदिरासमोरून त्याची ही ऐतिहासिक सायकल दौड सुरू झाली होती. त्याला प्राध्यापक संदेश चव्हाण रत्नागिरी, आयर्न बॉल अंबासिडर गोपीनाथ आरज, भगवान पाटील दापोली, राज्य स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक प्राध्यापक संदेश चव्हाण, प्राध्यापक प्रशांत देशमुख, प्रथमेश अडवडे, निरंकार पगडे, मंदार पाटील, गणेश सोनावणे, ऋतिक कासले, अण्णासाहेब घुमरे ही मंडळी साथ देत आहे. दररोज सुमारे 170 किलोमीटर अंतर पार करून वाटेत नाशिक, धुळे, दाताले, अमरावती व नागपूर या 5 ठिकाणी ते रात्रीची विश्रांती घेतील. 8 डिसेंबरला गोंदिया येथे पोहोचून 9 डिसेंबरला ते परत निघेल व त्याच मार्गाने 14 डिसेंबर रोजी सायंकाळी मुंबईस परत येणार आहे. हे शिवधनुष्य उचलण्यामागचा त्याचा उद्देश स्पष्ट आहे. माझ्या दिव्यांग मित्रांनीही पुढे येऊन असे उपक्रम करून बघावेत, त्यात सहभागी व्हावे. तुमची चिकाटी व तुमचे धैर्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही. उलट तुम्हाला दुप्पट सामर्थ्य देते. हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचे आहे. गेले 8 महिने सतत जाणवणारी अव्यक्त भीती, अनिश्चितता व चिंता यावर मात करण्यासाठी शासनाचे सर्व निर्बंध पाळून अत्यंत जबाबदारीने आखलेली ही साहसी मोहीम कोरोनाच्या वैश्विक महामारीवर मात करण्याकरिता केवळ माझ्या दिव्यांग बांधवांनाच नव्हे तर इतरही सर्वांनाच एक नवी उमेद, उत्साह व उभारी देईल, असा विश्वास त्यांनी सत्कारानंतर बोलताना दिला. अजयचे पुढचे स्वप्न ऑक्टोबर 2021 मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी हे 3700 किलोमीटर अंतर सायकलवरून 25 दिवसात पार करण्याचे आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठीही याची नोंद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अमित पवार, युवा संवाद प्रतिष्ठानचे समस्त पदाधिकारी मंडळींची उपस्थिती होती. व्हेरी गुड, व्हेरी नाइस. आगे डायरेक्शन कैसे देखते हैं? और मुझे दिखाई कुछ भी नहीं देखा. मेरे सामने एक बाइक चलता है, बट उसके पीछे एक बंदा बैठ के मुझे नेविगेट करता है. राइट लेफ्ट स्पीड ब्रेकर है और एक बंदा और रहता है मेरे राइट से साइकिल चला देता है. अच्छा, ये तीनों जो जन है वो एवरी 4 आवर्स में चेंज होते हैं. उनके नेविगेट से मैं साइकिल अभी तक इधर तक चला के आया हूँ बॉक्स में. फैंटास्टिक. हाँ, वंडरफुल. खूप खूप अभिनंदन. बुके दादा पूरा नहीं है. रहने वाले कहाँ के हो? और बॉम्बे इलेक्ट्रॉनिक मीडियाला बोलवा. लालबाग. श्री जी असो अजय लालवाने. टारगेट कश्मीर जो कन्याकुमारी. मी 1 ऑक्टोबरला 21 मध्ये करण्याचा प्लॅन करतो. बरं, सो त्यासाठी जो आर्थिक फंड आहे तुला जे काय मदत लागेल, तुला आमचे लोक माहिती आहे, तर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुला जी काय मदत लागेल आम्ही पूर्ण जे काय आमच्याकडनं होऊ शकतं ते नक्कीच करू. येस. शेतकरी काळे कायद्याविरोधात चांदूर रेल्वे काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात ही अंत्ययात्रा काढण्यात आली असून चांदूर रेल्वे मुख्य चौकात केंद्र सरकार विरोधात काँग्रेस वतीने निदर्शने देखील करण्यात आले. शेतकरी विरोधी कायदा करणाऱ्या सरकारचा निषेध असो. शेतकरी विरोधी काळा कायदा करणाऱ्या सरकारचा निषेध असो. इथंच घेतला असतं दुकानात. काळा कायदा सरकारचा निषेध असो. शेतकरी विरोधी काळा कायदा करणाऱ्या सरकारचा निषेध असो. शेतकरी विरोधी काळा कायदा करणाऱ्या सरकारचा निषेध असो. निषेध असो. निषेध असो. मोदी सरकारचा निषेध असो. विरोधी कायदा करणाऱ्या सरकारचा निषेध असो. निषेध असो. निषेध असो. केंद्र सरकारचा निषेध असो. राम नाम सत्य है. मोदी सरकार भ्रष्ट है. राम नाम सत्य है. मोदी सरकार भ्रष्ट है. राम नाम
नाम सत्य है, मोदी सरकार भ्रष्ट है, राम नाम सत्य है, मोदी सरकार भ्रष्ट है। शेतकरी के सम्मान में युवा कांग्रेस मैदान में, शेतकरी के सम्मान में युवा कांग्रेस मैदान में, शेतकरी के सम्मान में युवा कांग्रेस मैदान में। शेतकरी काळा कायदा करणाऱ्या सरकारचा शेतकरी विरोधी काळा कायदा करणाऱ्या सरकारचा युवा कांग्रेस जिंदाबाद। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। शेतकरी विरोधी काळा कायदा करणाऱ्या सरकारचा शेतकरी विरोधी काळा कायदा करणाऱ्या सरकारचा युवक काँग्रेस जिंदाबाद, युवक काँग्रेस जिंदाबाद। नहीं चलेगी, नहीं जिंदाबाद, युवक काँग्रेस जिंदाबाद। नहीं चलेगी, नहीं चलेगी, मार्गदर्शनाखाली परिचित भाऊ जगताप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्र सरकारने जे शेतकऱ्यावर कायदे लादलेले आहे त्या कायद्यांच्या विरोधात अंत्ययात्रा युवक काँग्रेसतर्फे काढण्यात आली आहे। तरी शेतकऱ्यांतर्फे मोदी सरकारचा इथं आम्ही निषेध करून अंत्ययात्रा इथं संपवत आहे। शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आणि शेतकऱ्यांना कॉर्पोरेटच्या हाती येणाऱ्या या कायद्याविरुद्ध आम्ही आंदोलन करतोय आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये या कायद्याबद्दल अधिकाधिक जागृती व्हावी यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलं। दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पाठिंबा जाहीर केल्याचे कळविले आहे। तसेच केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशा मागणीचे पत्र देखील पाठवले आहे। नमस्कार मंडळींनो, उद्याला भारत बंद आहे। सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी याला पाठिंबा आपल्या पक्षाच्या तर्फे जाहीर केलेला आहे। महाराष्ट्रातील तमाम वंचित युवा आघाडीच्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करू इच्छितो, या उद्याच्या भारत बंदला जो आपला पाठिंबा आहे त्यावेळेस तालुका गाव पातळी जिल्हा पातळी महानगर पातळी प्रत्येक ठिकाणी आपला जाहीर निषेध या काळ्या कायद्याच्या विरोधात आपल्याला नोंदवायचा आहे। त्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे बाळासाहेबांनी जी सूचना केली सरकारला ती महत्त्वाची आहे। ती अशी की न्यूनतम खरेदी मूल्य म्हणजे यूएसपीच्या साठी मागणी सुरू आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत शेतकऱ्यांचा हा माल खरेदी करण्यात यावा। त्यासोबतच याला जिल्हा बँकेच्या माध्यमातून 50% थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याला ही बाजार मूल्य जर बाजारात काही असतील ठरलेल्या बाजारानुसार त्याला किंमत मिळाली गेली पाहिजे। हा मोठी मागणी वंचित आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेबांनी केलेली आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना जाहीर विनंती करतो की उद्याच्या बंदला आपल्याला संपूर्ण पाठिंबा द्यायचा आहे। त्यासोबतच आपला अभिप्राय प्रत्येक ठिकाणी नोंदला गेला पाहिजे ही काळजी घ्यायची आहे। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। केंद्राच्या शेतकरी काळे कायद्याविरोधात मंगळवारी 8 डिसेंबरला भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून या दिवशी अत्यावश्यक सेवेसह एसटी बस सेवा देखील बंद राहणार आहे। या बंदला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक संघटनांचा पाठिंबा आहे। मंगळवारी 8 डिसेंबरला केंद्राच्या शेतकरी विरोधी काळे कायदे निषेधार्थ भारत बंद आहे। या भारत बंदला सत्तेत असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना अशा अनेक संघटनांचा पाठिंबा असून मंगळवारी होणारा भारत बंद हा कडकडीत बंद राहणार असल्याचे चित्र आहे। या भारत बंदमध्ये सकाळी 8 ते 3 वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन राहणार असून सकाळपासनं एसटी बस सेवा बंद राहणार आहेत। तसेच एपीएमसी मार्केट देखील बंद राहणार। या बंद दरम्यान अत्यावश्यक सेवांमधील रुग्णवाहिका व लग्न समारंभातील गाड्यांना सूट राहणार आहे, मात्र दूध फळभाज्यांच्या गाड्यांना बंदी राहणार आहे। तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये काही अंतरावर केंद्र शासनाच्या वतीने मोबाईल जामर लावण्यात आले आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मोबाईल सेवा बंद झाली आहे।
यामध्ये इंटरनेटही बंद झाले आहेत. लोकतंत्राची ही हत्या असल्याचं शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कि जो ये आप बोल रहे थे ना कि ये इंटरनेट बंद कर रखी है, एक मिनट कुछ हाँ, ये देखिए हम 5-6 दिन से यहाँ पे हैं। फिर पिछले हफ्ते भी 2-3 दिन लगा के गए, 2 दिन के गैप चले गए पंजाब, फिर हम 3 दिन से यहाँ पे हैं। ये जैमर 3 दिन पहले नहीं था यहाँ पे। अब इसका एक ही मकसद हो सकता है कि ये जो यहाँ पे लोग हैं जो किसानों की मदद में आते हैं, किसानों के आंदोलन को मजबूत करने के लिए आए हैं, चाहे डॉक्टरी पेशे के लोग हैं या कोई और NGOs हैं, उनकी बात जो वो कर रहे हैं वो आवाम तक ना पहुँचे। इनका जो दुख दर्द है, जिस हालात में किसान यहाँ रात में ठंडी में मच्छर में ये बीमारियों में और तरह तरह की दिक्कतों में जो रह रहे हैं 24 घंटे यहाँ पे अपने आंदोलन के कारण, उनकी सही बातें जो है ना वो देश के अवाम के नज़र में ना आए। ये जैमर लगा, इंटरनेट नहीं चलता, मोबाइल नहीं चलता, टेलीफोन नहीं चलता, कुछ नहीं चल रहा है यहाँ से, ना लाइव हो सकते हो आप। इंटरनेट को डाउनलोड करने में यहाँ कोई 1G 2G 3G 4G कुछ भी नहीं, सब जैमर के थ्रू माध्यम से बंद कर रखे हैं। ये एक आज़ाद मुल्क में एक नागरिक के अधिकारों का हनन है। ये ऐसा नहीं हो सकता, सरकार नहीं कर सकती किसी भी तरह से, पर कर रही है। इसका मतलब यही है कि ये लोकतंत्र नहीं है, ये लोकतंत्र की हत्या है, अधिकारों का, नागरिकों का हनन है। कि किसान भी बैठे हुए हैं, सरकार को बात सुननी चाहिए। ये कोई कोरिया के नागरिक नहीं है, ये इसी भारत देश के बसिंदे हैं, अन्नदाता हैं ये। अगर ये अन्न खेतों में नहीं उगाएंगे, अगर अन्न ही आप नहीं उग पाएगा, उनको दुखी करेंगे तो खाएंगे क्या? ये महीने 2 महीने बाद भंडार खत्म हो जाएंगे, सब मर जाएंगे ये ऐसे ही। अरे उनकी बात तो सुनिए आप, इतनी जिद किस लिए? ये कोई मामा फुफड़ का खेल थोड़ा है ये। अरे देश के नागरिकों का है, देश का सवाल है ये। आपको क्यों लग रहा है कि सरकार क्यों रोक लगा रही है इतना समय से, क्यों नहीं काम करने दे रही है? मानसिकता साफ नहीं है और वो एक ग्रुप को, अपने आप को, ये मैं तो यहाँ तक कह देता हूँ, सरकार ने देश के ऊपर नाजायज कब्जा करके रखा हुआ है। जैसे किसी के प्लॉट के ऊपर, किसी की जायदाद के ऊपर नाजायज कब्जा होता है, चाहे वो EVM के माध्यम से है या जैसे है। मैं थोड़ा हट के जरूर बोल रहा हूँ, पर यही सच्चाई है। अवाम नहीं बोलेगा। मैं एक इंटेलेक्चुअल हूँ, एक पढ़ा लिखा व्यक्ति हूँ, मैं सब समझता हूँ। सो आज हम डॉक्टरी पेशे की बात करें तो अच्छा रहेगा, नहीं तो बहुत कुछ ऐसा देश में वो कुछ हो रहा है जो नहीं होना चाहिए। एक आदमी की जिद के आगे आप लाखों लोगों की जान के दुश्मन बने हुए हैं। क्यों बने हुए हैं भाई? हमने क्या बिगाड़ा है? क्योंकि किसान ने अन्न उगाया, वो हल जोतता है, वो रात दिन मेहनत करता है, वो अपने बच्चों को छोड़ता है, परिवार को छोड़ता है और देश के जो दूसरे नागरिकों के बारे में सोचता है। इसलिए ये जैमर इसलिए खड़ा हुआ है कि किसानों की बात जो है देश के अवाम को ना पता चले। ये इसलिए सब हो रहा है। आप मोदी सरकार को क्या कहना चाहेंगे इस समय? हम यही बेनती करना चाहेंगे, उनसे निवेदन करना चाहते हैं, प्रधानमंत्री जी से भी, उनकी पूरी कैबिनेट से भी, जो भी इसमें इन्वॉल्व है, कि किसानों के जल्द से जल्द इनको बुलाकर बात सुने और इनकी जो जायज़ मांगे हैं, हमें भी पता है, मैं भी किसान का बेटा हूँ, तो हमें भी पता, बात ही नहीं करना चाहते और बात करने से पहले आपका स्थिति बना देते हैं ऐसी कि किसान बात ना कर पाए। ये कंडीशन होगी, ये कंडीशन अपने नागरिकों के साथ। आप कोरिया के नागरिक थोड़ा, पाकिस्तान के थोड़ा, बांग्लादेश के थोड़ा, अरे भाई भारत के नागरिक हैं, उनके साथ बात करने के लिए भी आपको कंडीशन का जरूरत है। क्यों? ये लोकतंत्र है, हर किसी को बात रखने का अधिकार है पूरी तरह से। तो रखे बात, आपका सुनना, आपका जो है ना, वो आपको चुना इसलिए गया है कि आप नागरिकों की बात सुने और खास करके इस वक्त आप किसानों की बात सुने। क्यों नहीं सुन रहे आप? आपको क्यों लगता है कि सरकार क्यों नहीं सुन रही है? इसकी वजह क्या है? वो दबाना चाहती है, किसानी को खत्म करना चाहती है, किसानी को बर्बाद करना चाहती है। वो 57% पे 6% जो दुनिया में हो रहा है वो भारत में भी करना चाहती है। ये मॉडल तो फॉलो कर रहे हैं अमेरिका का, कनाडा का, यूरोप का। अरे भाई हमारे देश की स्थितियां बहुत फर्क में है, उनसे बहुत अलग से हैं। यहाँ गरीबी है, अनपढ़ता है, वो हर तरह का कोई फैसिलिटी नहीं है। हमें अपने हिसाब से चलाइए। आप अमेरिका को देखकर यहाँ लागू मत करें, वो नहीं है। वहाँ किसानी भी खत्म हो रही है, तो वहाँ भी उनका टारगेट यही कि 5-6% पे आ जाए और किसान एक मजदूर बन जाए, ये दोबारा से मुजारा बन के रह जाए, ये मालिकाना हकूक खत्म कर दें। किसानों ने भारत बंद का आह्वान कल किया है। पूरे देश में जहाँ किसानों का दिल्ली के अंदर अनशन शुरू है, इस अनशन को अचलपुर के विधायक बच्चू कडू, राज्य मंत्री बच्चू कडू, इन्होंने भी समर्थन देकर हजारों किसानों के साथ में दिल्ली के अंदर पहुंचे हैं। भारतीय जनता पार्टी के केंद्र सरकार के खिलाफ में कल भारत बंद है, सर्वदल एक है। हम परतवाड़ा के अंदर, अचलपुर के अंदर क्या माहौल है, हम हमारे साथ में गुड्डू भाई है,
जो कि यूनिक मोटर के संचालक है और एक अच्छे सामाजिक संगठनों से काम करते हैं, सामाजिक कार्य करते हैं, उनकी प्रतिक्रिया क्या है? अब ये कल जो भारत बंद होने वाला है, इसमें सभी राजनीतिक पार्टियां शामिल होने वाली है। कारण क्या है कि जब 2014 में बीजेपी की सरकार आई, सरकार ने बोला सबका साथ सबका विकास, तो क्या सरकार का मतलब ये था कि सिर्फ बड़े बड़े उद्योगपतियों का विकास, गरीबों के ऊपर मार, किसानों के ऊपर मार? अगर सरकार चाहती है कि सिर्फ किसान जो खून पसीना एक करके अपनी जो भी फसल उगाता है, सरकार के वो भी अपने औने पौने दामों में खरीदना चाहती है, गरीबी को मारना चाहती है, कि गरीबों को सिर्फ लाइन में खड़ा करना चाहती है, ऐसा कुछ है क्या? अब हमारे बच्चू बहू ने भी इस चीज़ को समर्थन किए। आज काफ़ी लोग बच्चू बहू के साथ दिल्ली के लिए रवाना हुए। तो ये जो हो रहा है ये सही नहीं हो रहा है, और इस कारण बहुत से गरीब तबकों को, किसानों को बहुत तकलीफ हो रही है। अगर सरकार अपनी मनमानी करना चाहती है तो करिए, इसका तो जवाब सरकार को मिल ही जाएगा। और ये प्राइवेटाइजेशन करना, इससे सिर्फ लोगों की तकलीफें बढ़ रही है, लोगों का इनकम सोर्स चले जा रहा है, कंपनियां बंद हो रही है, बड़े बड़े उद्योगपति और करोड़पति बन रहे हैं। ऐसा मेरा मानना है इस बारे में। कल बंद के समर्थन में आपका क्या? बिल्कुल कल बंद के समर्थन में 100% बंद रहेगा, और काफ़ी लोग इसके साथ समर्थन करेंगे। मैं तो कहता हूँ कि करीब 75% लोग इसका समर्थन करेंगे। 8 तारीख को भारत बंद की घोषणा किसानों ने की है, जहां पंजाब, हरियाणा और महाराष्ट्र के किसान भारत बंद का आंदोलन कर रहे हैं। वहीं अचलपुर के विधायक राज्य मंत्री बच्चू भाऊ कड़ू, इनके नेतृत्व में हजारों कार्यकर्ता दिल्ली की ओर रवाना हुए हैं। बाइक रैली के साथ में बच्चू कड़ू का यलगार दिल्ली की ओर है। दिल्ली की ओर बच्चू भाऊ हजारों किसानों के साथ कूच कर चुके हैं। हमारे साथ है प्रहार के कद्दावर नेता विजय थावानी, उनसे हम जानेंगे किस प्रकार से ये आंदोलन है और किस प्रकार से ये आगे आंदोलन की भूमिका रहेगी। माननीय राज्य मंत्री बच्चू भाऊ कड़ू मंत्री बनने के पहले भी, जब भी आमदार थे या उसके पहले भी, जब हर वक्त किसानों के लिए उन्होंने लड़ाई लड़ी है, किसानों के लिए वो कुछ भी कर सकते हैं। किसानों के विरोध में जो सरकार ने यह बिल पास किया है उसको रद्द कराने के लिए और किसानों के हित में जो घोषणाएं सरकार ने करना चाहिए वो की नहीं। दिल्ली में जो किसानों का मोर्चा है उसको समर्थन देने के लिए, किसानों के हित के लिए बच्चू भाऊ गुरुकुंज मोजरी से यहाँ से दिल्ली के लिए अपने सैकड़ों कार्यकर्ताओं बाइक रैली के साथ में अभी भोपाल के आगे निकले हैं। हर जगह उन्हें समर्थन मिल रहा है, किसानों के हित के लिए वो यह कार्य कर रहे हैं। हमारे प्रहार के पदाधिकारी, प्रहार के कार्यकर्ता, किसान भाई उनके साथ न दिन देखते हुए, न ठंडी देखते हुए, न रात देखते हुए आगे के लिए बढ़ रहे हैं। कुल मिला के एक महत्वपूर्ण सवाल, इसके पहले विजय भाऊ, जब बच्चू भाऊ ने गुजरात में मोदी जी के खिलाफ में आंदोलन किया था तब भी उन्हें बॉर्डर पे रोकने का प्रयास किया गया था, लेकिन जिस प्रकार से किसानों को लेकर बच्चू भाऊ ने जो कूच की, हो सकता था कि मध्य प्रदेश में और आने वाले उनके भोपाल में रोक दिया जाए, क्योंकि सत्ता बीजेपी की शुरू होती है उधर, तो कहीं ना कहीं ऐसा नहीं होता दिखाई दिया। बैतूल में वहाँ हुआ है, क्योंकि रुकने के लिए जो मंगल कार्यालय किए गए थे वो पुलिस ने दबाव डाल के, सरकार ने पुलिस के ऊपर दबाव डाल के, पुलिस ने वहाँ मंगल कार्यालय में उनको रुकने की व्यवस्था न होने की वजह से रात भर बच्चू भाऊ सहित हजारों कार्यकर्ता गोडाउन में रुके थे। कुल मिला के प्रहार के कितने कार्यकर्ता यहाँ से और रवाना होने वाले आने वाले समय में दिल्ली के लिए? करीबन 1001 कार्यकर्ता आज भी, हमारे प्रवीण जी पाटिल, संजय तट्टे वगैरह भी काफ़ी लोगों के साथ अभी शाम में ही रवाना हुए हैं। कुल मिला के अंतिम प्रश्न है, कल का जो भारत बंद है उसके लिए आप जो व्यापारी वर्ग है और प्रहार के भी जो कार्यकर्ता है, पदाधिकारी है, यहाँ बंद में क्या आंदोलन आपका कुछ रहेगा, जाम या कुछ? हम बंद के लिए पूर्ण समर्थन करते हैं, कि बच्चू भाऊ ने खुद कहा है कि किसानों के हित के लिए सबको आगे आना पड़ेगा, इसलिए बंद को हमारा संपूर्ण समर्थन है। किसान हित के लिए हमेशा आवाज़ बुलंद करने वाले बच्चू भाऊ कड़ू, जिनकी पहचान ही किसान है, विगत लगातार 4 बार इस निर्वाचन क्षेत्र से विजयी होकर महाराष्ट्र की सत्ता में राज्य मंत्री बतौर कार्य कर रहे हैं, लेकिन सब अपना कामकाज छोड़कर केवल किसानों के मुद्दे को लेकर हजारों किसानों के साथ में दिल्ली के लिए कूच कर गए हैं। मोदी जी के दिल्ली के ऊपर प्रधानमंत्री कार्यालय बोलो, राष्ट्रपति भवन के सामने बोलो, यह अचलपुर के जो किसान हैं, अचलपुर के साथ जिले के किसान हैं। विशेष बात है कि अकोला के पालक मंत्री है बच्चू भाऊ, उनके साथ पूरे विदर्भ के किसान एकजुट होकर
रवाना हुए हैं और कल प्रहार के विविध स्थानों पर बंद के आयोजन रखे गए हैं। मैं कैमरामैन मोनी के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज़, परतवाड़ा। प्रेम किसन सिक्ची यांच्या वाढदिवसानिमित्त समाज कार्य सप्ताह अंतर्गत 7 डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। आणि त्याकरता जगामध्ये या ज्या महामारीमुळे जग विस्कळीत झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये खरोखर हिमतीने आरोग्य विभाग आणि शेती विभाग, मी म्हणत, सगळ्या मशिनऱ्या जगामधल्या थांबल्या होत्या, पण शेती एक थांबली नव्हती आणि दुसरं आरोग्य जे होतं, आरोग्याची काळजी घेणारे जे डॉक्टर मंडळी, त्यांचे सगळे कर्मचारी वृंद आणि खूप मोठं एक सामान्य लोकांना दाखवून दिलं की या सेवा करीत असताना किती महत्त्व आहे। आणि तो दृष्टिकोन ठेवून आपण काकाजींच्या या वाढदिवसानिमित्त आपल्या देशामध्ये 2 घटक म्हणून मी त्याला, किंवा 2 घटक जास्त अफेक्टेड झाले, ते म्हणजे एक जे सुरक्षा करणारे पोलीस डिपार्टमेंट आहे। आपण जर बघितलं तर कोरोनाची सगळ्यात मोठी झळ जर पोचली असेल तर ती डॉक्टर लोकांच्या व त्यांचा जो स्टाफ आहे त्यांच्या कुटुंबियांना, आणि दुसरी झळ पोचली आहे ती पोलीस डिपार्टमेंट। खरोखर त्यांनी यावेळेला हे अतिशय महत्त्वपूर्ण असं काम केलं, आपली सेवा दिली आहे। आणि म्हणूनच आज आपण आमच्या पोलीस बांधवांचा बलगावमध्ये आणि आमचे डॉक्टर आणि त्यांचे कर्मचारी वृंद आहे, हे या लढाईत लढले, कुठेतरी या प्रेम किशनची सेवाभावी संघटनेचं ऋण म्हणून एक छोटेखानी सत्कार इथे आयोजित केला। त्यांना एक हिंमत दिली की आम्ही तुमच्याबरोबर आहे, सर्वजण आपण मिळून या संकटाच्या विरुद्ध लढू, आणि ते हे सगळं सिद्ध आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। असं कोणतंही जर संकट असेल तर आपण जर सगळे मिळालो तर कोणतंही संकट आपण दूर करू शकतो, हा याच्यातून मिळालेला आपला एक पायंडा आहे। आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे डॉक्टर मंडळींचं प्रेम किशनजी सिक्ची चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हृदयापासून आभार मानतो। असं धरून या फाउंडेशनवर आपलं असो, या गावामध्ये असणारे जे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे, बालकांचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, ते आपण अतिशय कळकळीने बघता। आपण मी मगा PSCला गेलो त्यावेळेला बघितलं की मॅनपॉवर कमी असताना सुद्धा आपण खूप चांगली सेवा देत आहे। आणि दुसरं म्हणतात जातं की ईश्वराच्या सेवेनंतर, ईश्वरानंतर दुसरं रूप जर कोणतं आहे तर ते डॉक्टर आहे, आणि ते रूप आपल्यामध्ये आम्हाला दिसते, गाडगेबाबांचं रूप आम्हाला आपल्यामध्ये दिसते, आणि ते असं सदैवच त्याला खूप शक्ती प्राप्त हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आपल्याला या सगळ्या कामामध्ये चांगली शक्ती मिळो अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो। त्याचबरोबर हे जे हॉस्पिटल आपण सुरू केलेलं आहे फाउंडेशनच्या माध्यमातून, शिक्षण आणि आरोग्य सगळ्या प्रश्नांवर एक मोठं सोल्युशन आहे असं म्हटलं जातं। शिक्षणाची सोय सुद्धा या फाउंडेशनच्या माध्यमातून केली, आरोग्याची सोय सुद्धा या फाउंडेशनच्या माध्यमातून झालेली आहे। पण सगळ्यात काही गोष्टी आपण करू शकत नाही, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करू शकतो, पण तिथे जे मनुष्यबळ पाहिजे असते ते मनुष्यबळ निश्चित आपल्या रूपात आम्हाला मिळालं, हे आमचं सगळ्या फाउंडेशनचं सद्भाग्य असं आम्ही समजतो। आणि म्हणूनच आज काकाजींच्या या 80व्या वाढदिवसानिमित्त काकाजींची एक अशी इच्छा होती की इथे आपण आरोग्यावर काम करीत असताना अडीअडचणीमध्ये डॉक्टर साहेबांसंग मला बोलत असताना सांगितलं त्यांनी की जर सिव्हिअर पेशंट असला तर आम्हाला हलवावं लागतो। असंच मी ज्या वेळेला विद्यापीठाला असताना सुद्धा जेलमध्ये असेच प्रॉब्लेम होते। जेलमध्ये ज्या वेळेला कैदी बांधव जे होते त्यांना न्यायचं असेल तर काही राहायचं नाही, आणि म्हणून एक त्यावेळेला ॲम्ब्युलन्सची सेवा देण्यात आली होती। शेवटी कोणी असो पण समस्या त्याची असेल तर त्या समस्याला धावून जाणं फार गरजेचं आहे, आणि त्यालाच मानवतात। आणि म्हणून आज काकाजींनी एक इच्छा व्यक्त केली की आजच्या दिवशी या गावामध्ये अशा रुग्णाकरता ॲम्ब्युलन्स सेवा आपल्या ट्रस्टकडनं लवकरच आपण ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा देणार आहोत। आणि या समितीच्या वतीने, ही माझी सगळं जे टीम आहे या समितीच्या वतीने मी फक्त घोषणा करणार आहे, पण ही समिती आणि
काकीजी त्याच्यामध्ये आहे. त्यांनी असं सांगितलं की आम्हाला एक गावकरी मंडळींसाठी एक रुग्णसेविका द्यायची आहे आणि ती रुग्णसेविकाची घोषणा सर आजच्या दिवशी करा. काही दिवसातच आपल्या वलगाव वासियांच्या आणि इथून जवळची जी सगळी खेडी आहे या सगळ्या बुक झालेली आहे, या गाडी बुक सगळ्या फक्त वलगावच नाही तर या PSC सेंटर अंतर्गत 28 सर म्हणाले की 28 गाव आहे. त्या गावामध्ये कोणीही असो कोणालाही त्याचा अधिकार आहे की त्याला शिक्षण तसं आहे तसंच आरोग्याची सेवा सुद्धा त्याला त्वरित व्हावी आणि या दृष्टिकोनातून एक मानवतेचा हात म्हणून या फाउंडेशननं ही घोषणा केलेली आहे. त्याबरोबर मी काकाजींबरोबर खूप अगोदर बोललो होतो. एक मी माझं जे ज्ञान आहे मी बालकल्याण समितीचा अजूनही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा 5 जिल्ह्याचा प्रमुख म्हणून काम करत आहोत. मलाही असं वाटतं की आपण काहीतरी काम केलं पाहिजे. जसं गाडगेबाबा अध्यासनाचं मी विद्यापीठात काम करून राहिलेलो आहे प्रमुख म्हणून, तसंच मी काउन्सिलिंग खूप गरजेचं आहे, विशेषतः महिलांकरता बालकांकरता. परवाला अनफॉर्च्युनेटली माझ्या बुलढाण्याच्या बालगृहामध्ये 2 मुलांनी आत्महत्या केली. कदाचित आपल्याला माहीत असेल. या करोनाच्या काळामध्ये अनेक लोक डिप्रेशनमध्ये गेलेले आहे. महिला गेलेले आहे, माणसं पुरुष गेलेले आहे, मुलं गेलेले आहे. म्हणून आम्ही सगळे मिळून, मी एकटा नाही, आम्ही सगळे मिळून मी त्यालाच एक पुरा जोडतो की एक दिवस कोणत्या तरी एक दिवस इथे काउन्सिलिंग सुद्धा करण्यासाठी मी मुक्त वेळ या सगळ्यांच्या सहकार्याने देत आहोत. कसाच वेळ द्यायचा आहे तो आम्ही ठरवू आणि त्या वेळेला आपण काउन्सिलिंग फार गरजेचं आहे. कारण का माझ्या कोर्टमध्ये ज्या वेळेला या सगळ्या केसेस यायच्या, विशेषतः पॉक्सकोमधल्या यायच्या, वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत, त्यांना काउन्सिलिंगची फार गरज आहे. आणि म्हणून या ट्रस्टच्या माध्यमातून एक दिवस आपण इथे 8 दिवसातून एक दिवस 15 दिवसातून कसं शक्य होते त्याप्रमाणे एक काउन्सिलिंगचा दिवस सुद्धा आपण या ट्रस्टच्या माध्यमातून घोषित करत आहोत. तर आज इथे या सगळ्या दिवसभर 5-6 कार्यक्रमाच्या शेड्यूलमध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य दिलं. त्यामुळे आभार तर मानतीलच हे, पण याचबरोबर असंच सहकार्य 8 दिवस आम्हाला असंच आपल्याकडनं लाभत राहील अशी अपेक्षा करतो. यानंतरही या गावामध्ये सगळे प्रश्न कसे सुटतील, खूप प्रश्न तर सोडू शकणार नाही आपण, पण लोकांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद कसा आणता येईल याकरता आपण सगळेजण आजच्या या काकाजीच्या 80व्या वाढदिवसानिमित्त सगळे वचनबद्ध राहू अशी मी अपेक्षा करतो आणि माझ्या शब्दाला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी जयस्तंभ चौक येथे गांधीजीच्या पुतळ्याला हार अर्पण करून वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता गांधीजींना साकडे घालण्यात आले. 1914च्या निवडणुकीत विदर्भाच्या नावाने मतं मागितली, परंतु सत्तेत येताच शिवसेनेला पुढे करून विदर्भ राज्याच्या मागणीला बगल दिली. आता युती नाही आणि विदर्भ देणे हा केंद्र सरकारचा अधिकार नाही. याकरिता केंद्राने विदर्भ राज्य द्यावे याकरिता गांधीजींना साकडे घालण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजतापर्यंत ठिय्या आंदोलन करून कोरोना काळातील वीज बिल महाराष्ट्र सरकारने भरावे, 200 युनिटपर्यंत वीज बिल मोफत करा, स्थिर आकार मीटर भाडे वीज वहन कर भार अधिभार बंद करा, शेतीपंपाचे वीज बिल मुक्त करा, शेतीपंपाचे लोड शेडिंग बंद करा, विदर्भातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई 25,000 सरसकट द्यावी. सर्व प्रकारच्या प्रश्नांचे एकच उत्तर, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा. या मागण्या करण्यात आल्या. यामध्ये रंजना मामर्डे, राजेंद्र आगरकर, सतीश प्रेमलवार, डॉक्टर विजय कुबडे, रियाज खान पवार, प्रमोद तायडे, अर्जुन युमनाये, अनिल शेंडे, आशिष देशमुख, प्राध्यापक सुभाष धोटे, नेहा नाईक, सोनल गायकवाड, अनिल वानखडे, अमरसिंग ठाकूर, सचिन ढके, नागेश काळे उपस्थित होते. त्यागी परस्त्री जेने मातरे जी माथकी असत्य न बोले परधन नव झाले हात रे वैष्णव जन तू तेने काही जे कीड पराई जाणे रे राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
सागरकर, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा जिल्हा समन्वयक आणि राज्य कोर कमिटीचा सदस्य, आज आम्ही गांधीजींच्या पुतळ्याला हारार्पण करून आणि साकडे घातलेले आहेत. साकडे याकरता घातलेले आहे की वेगळ्या विदर्भाच्या राज्याच्या मागणीकरिता आम्ही ही गांधीजींना साकडे घातलेले आहे. त्यानंतर आम्ही आज या ठिकाणी जवळपास 5 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि ठिय्या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या या आहे की कोरोना काळातील वीज बिल हे सरकारने भरावे, कारण कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्यामध्ये सर्वसामान्य कोणाचाही दोष नाही. याचं कारण असं की काँग्रेसच्या स्वातंत्र्यपूर्वी प्रत्येक अधिवेशनामध्ये वेगळ्या विदर्भाचा ठराव घेण्यात आला आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा वेगळ्या विदर्भाचा ठराव घेण्यात आला. JVP कमिशन, दार कमिशन यांनी वेगळ्या विदर्भ राज्य हे सक्षम होऊ शकते असा केंद्राला अहवाल दिला. आम्ही 10 ऑक्टोबरला विदर्भ दिन पाळला, कारण फजल अलीने केंद्राला अहवाल दिलेला आहे की विदर्भ हे सक्षम राज्य आहे, सांस्कृतिकदृष्ट्या डेव्हलप आहे, आर्थिकदृष्ट्या डेव्हलप आहे. या सगळे अहवाल देऊन त्यांनी सरप्लस राज्य आहे हे सिद्ध करून दाखवलेलं होतं. म्हणून आम्ही त्या दिवशी माननीय पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्रपती यांना निवेदन दिलं. आज आम्ही वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता गांधीजींना साकडे घातले की गांधीजी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट केल्यानंतर मोठी विदर्भाची दुर्गती झालेली आहे. तेव्हा केंद्राला वेगळे विदर्भ राज्य द्यावे याकरता आम्ही गांधीजींना साकडे घातले आणि भाजपाने सुद्धा भुवनेश्वर ठराव केला. अटलजींनी नियम न मागता 3 राज्य दिले, विदर्भ दिला नाही. आणि 1914च्या निवडणुकीमध्ये भरभरून लोकांनी विदर्भाच्या नावाने मते दिली, परंतु शिवसेनेकडे बोट दाखवून यांनी पद्धतशीर वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला बगल दिली. आता केंद्रामध्ये पूर्ण बहुमतात सरकार आहे आणि शिवसेना आता तुमच्या आड नाही, म्हणून आता तुम्ही वेगळा विदर्भ दिला पाहिजे. या मागणीकरिता हे धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन आहे. साकडेसुद्धा आम्ही गांधीला याकरिताच घातले आहे आणि यामध्ये आमची मागणी आहे की कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे, म्हणून वीज बिल सरकारने भरावे. विदर्भाकरिता 200 युनिट पर्यंत फ्री आणि त्यानंतर विजेचे दर निम्मे करावे, कारण विदर्भ हा प्रामुख्याने वीज तयार करतो. विजेचा वापर कमी आहे, दरडोई उत्पन्न कमी आहे आणि असं असून सुद्धा समन्वयन तत्वावर विजेचा भुर्दंडसुद्धा विदर्भाच्या जनतेच्या माथी मारण्यात आलेला आहे. गडचिरोली आणि तुमचं बुलढाण्याचं दरडोई उत्पन्न 4800 आहे. मला सांगा, ते 4800 कमावणारं कुटुंब हे यांचे असे आडवे तिडवे बिल कसं भरणार आहे? त्याच्यामुळं या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि आम्ही 4 तारखेला ऊर्जा मंत्र्याच्या घरावर कोरोना काळातील वीज बिल मुक्त करा या मागणीकरिता जाणार आहोत. कारण सोनिया गांधी उत्तर प्रदेशामध्ये 4 महिन्याची मागणी करतात, प्रियंका गांधी, आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार आहे. 100 युनिट काय अजूनपर्यंत काही दिलं नाही. दिवाळीला काहीतरी वेगळं बक्षीस देऊ, अमुक देऊ, आणि धमकी काय दिली की आम्ही तुमचं कनेक्शन कापू. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. आंध्र प्रदेशात एका गूढ आजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर 340 जणांना रुग्णालयात दाखल केल्या गेले आहे.
यापैकी 180 पुरुष आणि 160 महिला आहेत. आतापर्यंत 70 जणांना रुग्णालयातून सोडवण्यात आले असून 270 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या आजाराचे कारण शोधण्याकरिता विशेष वैद्यकीय टीम एलूर येथे पाठवण्यात आल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिली. हे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची शक्यता आहे. व्हायरल संसर्ग असल्याचा कोणताही पुरावा रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये आढळला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्री श्रीनिवास यांनी दिली. हे रुग्ण ज्या भागात राहतात त्या ठिकाणची पडताळणी करण्यात आली, तर हा आजार पाण्यातून किंवा वायू प्रदूषणामुळे झाला नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, असेही सांगण्यात आले. परंतु हे पुढे सांगतात की हा गूढ आजार आहे आणि केवळ प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर आजाराचे नेमके कारण लक्षात येऊ शकते. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण व जलसंपदा मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविला आणि अमरावती जिल्ह्यामधनं हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांबरोबर बाईक मोटरसायकल रॅलीने 5 डिसेंबरला आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरिता दिल्ली येथे रवाना झालेत. तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचे जागोजागी स्वागत केले. मंडी में बेचते हो? मंडी में कोई 12-14 और कितना खर्चा आता है? खर्च कम से कम 20-22 हजार खर्चा आ जाए. खर्चा 22,000 और निकलता है 17,000. 3,000 घाटा का कवर करते हैं. तो मोदी जी को यही बताने जा रहे हैं हम. ठीक है, हम आपके साथ हैं. अब आप भी साथ में रहो. माता की जय. जवान जय किसान. जय जवान जय किसान. नरेंद्र मोदी. जर आपल्याला खाण्याचे नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड असेल तर सिटी न्यूज आपल्याकरिता एक नवीन सुरुवात करीत आहेत. तर चला बघूया विधी स्वादिष्ट व्यंजनाची. हेलो फ्रेंड्स, द टेस्ट ऑफ इंडियन किचन में आपका स्वागत है. आज हम बनाएंगे साबूदाना खिचड़ी इन माइक्रोवेव. इसके लिए चाहिए हमें 2 कप साबूदाना, 1 कप बारीक कटा हुआ टमाटर, 1 कप बारीक कटा हुआ आलू, 1 कप मूंगफली जिसे हमने सेक लिया है, 2-3 बारीक कटी हुई हरी मिर्च व कड़ी पत्ता. साबूदाने को हमने 3-4 घंटे भिगो लिया है. वह भीगकर एकदम इस तरह से नरम हो चुका है. अब हम मिक्सर के पॉट में मूंगफली डालकर उसे दरदरा होने तक पीसेंगे. अब हम तड़का तैयार करेंगे. एक छोटी कढ़ाई में 2 छोटे चम्मच तेल लेंगे. जीरा, हरी मिर्च व कड़ी पत्ता डालेंगे.
अब हमारी हरी मिर्च फ्राई हो चुकी है। एक माइक्रोवेव के बाउल में हम आलू डालेंगे और उस पर अपना ये तड़का डालेंगे और उसे मिक्स करेंगे। अब उसे 2 मिनट के लिए माइक्रोवेव करेंगे। अब हम उसमें डालेंगे काली मिर्च, मूंगफली, पीसी हुई मूंगफली, कटा हुआ टमाटर, नमक और उसे अच्छी तरह से मिक्स कर लेंगे और फिर से हम इसे 2 मिनट के लिए माइक्रोवेव करेंगे। अब हमारा मिक्स अच्छी तरह से तैयार हो चुका है। आलू और टमाटर अच्छी तरह से हो चुके हैं। अब इसमें हम डालेंगे साबूदाना और इसे अच्छी तरह से मिक्स कर लेंगे। अभी हमारा अच्छी तरह से मिक्स हो चुका है। इसे हम 1.5 मिनट के लिए फिर से माइक्रोवेव करेंगे। साबूदाना खिचड़ी माइक्रोवेव में बनाने का फ़ायदा ये है कि आपकी ये बहुत ही कम तेल में बन जाती है। अब हमारी खिचड़ी तैयार हो चुकी है। इसे हम एक सर्विंग बाउल में डालेंगे, नींबू और चिप्स के साथ सर्व करेंगे। नवरात्रि के अवसर पर आप कौन सी फरियाली रेसिपी चाहते हैं, प्लीज़ कमेंट्स बॉक्स में कमेंट्स करें। जर आपल्याला व्यंजनाची आवड असेल तर आपण 9370067111 या नंबरवर संपर्क करावे। पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। चला बघूया आजचा दिनविशेष। 8 दिसंबर सन 1824 में नाना साहेब पेशवा इनका जन्म हुआ। 8 दिसंबर सन 1914 में वीर वामनराव जोशी का सत्कार आयोजित किया गया और सत्कार में मिले ₹400 सावकार पुरोहित ने मांगने पर उन्होंने ताबड़तोब उसे लौटाए। सन 1924 में अमरावती में प्लेग से 24 लोगों की मृत्यु हुई। सन 1929 में श्री राम मेघे इनका जन्म हुआ। सन 1988 में अमरावती में इलाहाबाद बैंक शुरू की गई। सन 1941 में अमेरिका ने जापान से युद्ध की घोषणा की। सन 1935 में अभिनेता धर्मेंद्र इनका जन्म हुआ। सन 1900 में नृत्य गुरु उदय शंकर इनका जन्म हुआ। सन 1937 में भारत में पहली 2 मंजिला बस मुंबई में शुरू हुई। सन 1944 में अभिनेत्री शर्मिला टैगोर इनका जन्म हुआ। सन 1978 में गोल्डा मायर इनका निधन हुआ। सन 1985 में सार्क परिषद की स्थापना की गई। सन 1879 में क्रांतिकारी जतीन्द्रनाथ मुखर्जी इनका जन्म हुआ। सन 1962 में सर मोरोपंत जोशी इनका निधन हुआ। सन 1662 में औरंगजेब कश्मीर के लिए रवाना हुआ। सन 1987 में शीत युद्ध समाप्ति के प्रयत्न शुरू हुए और अमेरिका तथा रशिया ने ये प्रयत्न शुरू किए। सन 1941 में अमेरिका तथा ब्रिटेन में युद्ध हुआ। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये जीटीपीएल चॅनल 73, एससीएन चॅनल 9, सिटी केबल चॅनल 87, इनबीसीएन नागपूर 746 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटन क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र ढ्यावरच थांबूया। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।